रामकृष्ण हरी बंधू भगिनींनो, माझे गुरुवर्य परम श्रद्धेय वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांचा आषाढ शुद्ध द्वादशीच्या दिवशी पुण्यस्मरण दिन, पुण्यतिथी दिवस, त्यानिमित्ताने त्यांनी सांगितलेले काही विचार या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या श्रवणासाठी पाठवतो आहे। खरं तर गुरुवर्यांच्या संबंधानं असं म्हणता येईल की गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिली त्या कीर्ती जगा माझी, अशा प्रकारचे हे गुरुवर्य होते। त्यांनी जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला संदेश दिले, त्या संदेशाचा कमीत कमी विचार त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवसानं आपण केला पाहिजे। महाराज सांगायचे की प्रपंच करून परमार्थ करा। त्यांनी काय संदेश दिला तर प्रपंच करून परमार्थ करा। आपल्या आयुष्यामध्ये सर्व काळ सत्य बोला, असत्य कधीच बोलायचं नाही, हाही संदेश त्यांनी त्यांच्या आचरणातनं आणि कीर्तनातनं आपल्याला दिलेला आहे। पुढे त्यांनी सांगितलं की सर्वांकडे समत्वाने बघा, हा माझ्या जातीचा, हा माझ्या प्रांताचा असा कुठलाही विचार न करता सर्वांकडं अद्वेष्टा दृष्टिकोनातनं, समत्वाच्या दृष्टिकोनातनं पहा, असाही संदेश दिला। ज्ञानाचा अहंकार न बाळगता, म्हणजे ज्ञान गिळून परमार्थ करा, हाही संदेश त्यांनी दिलेला आहे। सर्वांच्या कशाला महत्व द्या? हिताला महत्व द्या। मग ते माणसाचं हित असेल, प्राण्यांचं हित असेल, सगळ्यांच्या हिताला महत्व दिलं पाहिजे। आपण आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरांच्या आज्ञेमध्ये राहा। सद्गुरूंची आज्ञा कधीही टाळायची नाहीये। शुद्ध आचरण ठेवा, मद्य मांस यापासून दूर राहा, अशा प्रकारचा संदेश ते नेहमी देत गेलेले आहेत। शिक्षणाला महत्व द्या, देव ठेवील तसं राहा, देवानं जसं ठेवलंय तसंच राहा। परस्त्री माते समान माना, सतत नामस्मरण करत राहा, ज्ञानदान व अन्नदानाला महत्व द्या, स्वधर्माचं पालन करा, असे कितीतरी संदेश माझे गुरु माऊली त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून देत असायचे। अशा प्रकारचे अनेक विचार त्यांनी आपल्या कीर्तनातनं दिलेले आहेत, आचरणातनं दिलेले आहेत। गुरु माऊलींचं संपूर्ण चरित्र मी विस्ताराने माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती टाकले, त्याचं श्रवण करा।